तर मित्रांनो, तुम्ही मशीनच्या आले काय कुठं नाही केलं तुम्ही नेमकं. तर विषय असा होता, आज तर सकाळी सकाळी असं आंघोळ बिंगोळ करून आपण निघलो होतो बरं का कारखान्यावर. आणि शिक्रापूर मध्ये येत नाही तर उजडूनच गेलो भो डायरेक्ट. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीये का सकाळी चालवायचा एकच फायदा आहे का, गर्दी नसते बरं का रोडावर अजिबात. सूर्य बराच वर आलता बरं का, पण आम्ही अजून अर्ध्या रस्त्यात सुद्धा नाही. फायनली मग गणेगावच्या जवळ जवळ आल्यावर आपला दुसरा मित्र बी आपल्याला सापडला भाऊ. ह्या ठिकाणी येऊन आपला ट्रॅक्टर चढणार होता बरं का. अय यार, तू काय पागल बिगल झाला काय. बरं तरी माझ्या हातावर बसलं त्याच्यामुळे वाचलं, नाही तर दुसऱ्याच्या हातावर बसला असता तू आता वाटोळच झाला असतं. आपला ट्रॅक्टर इथून इजी चढत होत, त्याच्यामुळे मागच्या ट्रॅक्टरला टोचन लावायचं चालू आहे. फायनली मग जोडून घेतलं. चला आता चढून बघू, ओढलं तर ठीक आहे, नाही तर बस. जेव्हा ओढायचं चालू केल्यावर आपलं ट्रॅक्टर तर सहज ओढ राहिल बरं का. दोन्ही टेलर तर टेलर आणि मागच्या ट्रॅक्टरला सुद्धा ओढीत नेऊन राहिलं. चला मग घ्या म्हणलं वायर काढून. तुम्हाला माहिती घ्या रस्त्याला रात्रीचा इतका ताण असतो ना, पण दिवसाचा अजिबात नाही बरं का, कारण की वाहनच नसते. मस्तपैकी मग घाटात आल्यावर पहिले देवाचे दर्शन घेऊ, मग बाकीचं काम बघू. फायनली मग घाट उतरून आपण डायरेक्ट मलठण मध्ये चालू. जवळ या बिड्या दिसत नाही तवर डोक्याला ताणच असतो. ट्रॅक्टर तर पुढं चाललं, पण टायर काऊन उलट फिरू राहिलं मला तर काही समजा ना भाऊ अजिबात. आणि आज काय बारक्या बिडीला मोठी बिडी आवरानाच भाऊ. नंबर बिंबर लावला तर ते लागलं नंबर 3 आणि आपल्या पुढे 3च वाहन आहे फक्त. मस्त मग ट्रॅक्टर दिले यार्डामध्ये लावून. हॉटेल मध्ये येऊन पहिले आपण नाश्ता बिष्टा करून घेतला. इकडे नाश्ता नाही करत तोपर्यंत आपले नंबर बी आले भाऊ इकडे. आता नंबर आले म्हणल्यावर थांबायचं कशाला, चला घेऊ म्हणलं काटा बिटा करून. आणि आपल्या ह्या मित्राचा असं एक पण दिवस गेला नाही का त्या दिवशी याचं लफडं झालं नाही. आणि आजचा लफडा इतका खतरनाक झाला, अख्खा ऊसच जुगाड मध्ये राहिला. जेवढं ट्रॅक्टर कारखान्यात घेऊन येताना जीवर येत नाही ना, तेवढं ते रस्सी खोलायला जीवर येतं. पण काय खोलावतं लागणच ना, नाही खोललं तर ट्रॅक्टर थोडी ना खाली होणार आहे आपलं. ह्या मित्राचा असा विषय झाला, रस्सी तुटल्यामुळे ऊसच अख्खा खाली राहिला. आणि अशा टायमाला काय होतं ते मला बी माहिती, कारण की आपल्या सोबत पण तसं झालेलं आहे. तेवढ्यात आपल्या जॉनी टू बी लागला होता भुकरेन खाली. आणि लोक याला कोयता कशी बरं का, पण आपलं डोकं थोडं वेगळंच आहे. आपण लागलो ऊसच घासायला इकडे. आपल्या लेबरनं रस्सी नीट टाकले नाही, त्याच्यामुळे निम्मा ऊस खालीच राहिला भाऊ. तेवढ्यातच आपला फॉलोअर्स भेटला भाऊ. मग काय आपण पहिले हातात हात घेतला आणि व्हिडिओ मध्ये पण घेऊन टाकलं. चला मग फायनली आपलं ट्रॅक्टर बी खाली झाला. पहिले ना डिझेल टाकून चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. आणि हा रस्ता इतका खतरनाक आहे, बहुत जेवण नाही केलं तरी झोप लागते या रस्त्याला. आणि पाऊस बंद होऊन पार महिना होत आला तरी इथं पाणी तुंबलेलं आहे. अरे एवढा मोठा फुगा कोणा सोडला. आणि या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय तरी असं वाटतंय का गाडी पार्कच करेल काय खाली. ओरिजिनल खतरो के खिलाडी तर हेच आहे भाऊ. फायनली मग घरी आलो, जॉनी टू दिला भाऊ मस्तपैकी सावलीत लावून. अरे हा झोपेल का नाटका करू राहिला. मग मालक म्हणे चला आपल्याला जायचंय म्हणे गिन्ने गावाला आणायला. आणि हे ट्रॅक्टर का आम्हाला चालायला भेटतच नाही भाऊ, कारण की VIP ट्रॅक्टर आहे. आणि या ट्रॅक्टरवर चालवायला जर बसलं ना, मॅपची गरजच नाही, कारण की मॅप आमच्या सोबतच आहे. लगेच पटापट कोयते घेतले ना आपलं काम चालू केलं भाऊ. मस्तपैकी काकरावर मांडून आलो भाऊ डायरेक्ट गोठ्यामध्ये घेऊन. अरे बरं आहे ना तो. त्याचं म्हणणं असं एवढं मोठं गिन्नी गवत आणलं, पण मला तर एक तुकडा बी द्याय ना तुम्ही. मग लगेच ते ट्रॅक्टर येतच उभं करून आपलं जॉनी टू घेऊन निघलो बरं का आपण फळामध्ये. फायनली मग भरून यायला उशीरच झाला बरं का. तेवढ्यात आपले मित्र भेटले, मग मस्तपैकी त्यांना भेटलो आपण. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.